11वी सायन्स प्रवेशासाठी 20,000 लाचेची मागणी, दोघं उपशिक्षकांना रंगेहात अटक. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई. चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील गिरणा विद्याप्रसारक मंडळाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत 11वी सायन्स वर्गात प्रवेश देण्यासाठी तक्रारदाराकडून 20,000 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी 2 उपशिक्षकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे युनिटने रंगेहात अटक केली आहे. तक्रारदाराचा मुलगा 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर 11वी सायन्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी दिनांक 27 मे रोजी शाळेत चौकशीसाठी गेले असता उपशिक्षक गुलाब विरभान साळुंखे आणि लिपिक पंजाबराव देशमुख यांनी 20,000 रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने 28 मे रोजी धुळे लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. 29 मे रोजी पडताळणी दरम्यान उपशिक्षक साळुंखे यांनी लाचेची मागणी पुन्हा स्पष्ट केली आणि उपशिक्षक उल्हास भास्करराव बागुल यांनी लाच देण्यासाठी तक्रारदाराला प्रोत्साहित केले. त्यानंतर 30 मे रोजी शाळेच्या आवारात तक्रारदाराकडून 10,000 रुपये लाच घेताना साळुंखे आणि बागुल या दोघांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे.